आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे 2 सरकार येणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असं राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकालाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं तर स्वप्न पाहण्यात चूक काय असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। तर महाविकास आघाडीत अजूनही या विषयावर चर्चा नाही, चर्चा झाली की बोलू असं वडेट्टीवार म्हणाले। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 मध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं ठाकरे 1 सरकार आहे, महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं 2 बरं काही सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणी थांबवू शकत नाही। तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या स्वतःवर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात। आणि आम्ही चेहऱ्यात अडकतच नाही। आम्हाला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलो। त्याच्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत बसत नाही। तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेला पण बघा सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली, कारण का आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस। संजय राऊत असं वारंवार करतात, ठीक आहे, नाही तो प्रत्येकाला आहे बघा, प्रत्येक का नाही प्रत्येकाला असं वाटतं ना की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा। तर सगळे एवढे पक्ष आता झालेत महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर तुम्ही एक मोठा सर्वे घेतला, प्रत्येक जण म्हणेल की आपलाच नेता कार्यकर्ता व्हावा। नाही असं काल चर्चा झाली या संदर्भात, त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं, त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। महाविकास आघाडी म्हणून कुठलीही अशी चर्चा झालेली नाही। महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आम्ही ते सांगू।